शिरसवडी पाटील पडवळ पाटील या पडवळ पाटील या कुंडली वर्ध्या पुजारी वसंत पुजारी कुंडली वर्ध्या कुंडली वर्धे हरिठेव श्री ज्ञानदेव कुंडली वर्धे हरिठेव श्री ज्ञानदेव बापू कुठलीही गोष्ट आपापसारखी असते की जनरेशनवरती आमच्या गावाची नाही पहिली गोष्ट कुठलीही गोष्ट या ठिकाणी आता काय झाली संख्या वाढलेली आहे ज्याच्या गावाला वाटते आमचं मान आहे त्याला आपसा काय असेल ते आमच्यापाशी आहे चला तुम्ही करा माझं मला एकदा दिले का नाही कुंडली वर्धे हरिठेव श्री ज्ञानदेव गोळसवाले गोळा खांडा चला पटकन या आला का चला गोळस घेऊन कोणाला घेतल्या गोळस खांडा ऐका या म्हणावं लागतं काय चला बोला वाहनवाले वाहनवाले एक जण या वाहन सगळे होय लागते दांडावाले
काय करायचं कडकोडकर नाना मानकर घ्या कडकोडकर नाना विचारून आहे का आले त्यातला एक कोणी बी होत्या चला संस्थांचं वाहनाला या किंवा इकडे जाऊ चाललं तरी चालेल एक जणांनी नाव घेऊन जावा सादाबाद प्रमाणे आपला संत शिवराला देवस्थान पालखी सोहळा पेटकर दिंडी सोहळ्याचा प्रस्थान झालेला आहे. पेटकर या ठिकाणी तारेकर दिंडी सोहळ्यानं आपल्या शिरसवडी देवस्थानच्या समाधीस्थळी उपस्थित झालेले आहे. त्याचबरोबर त्यांचे असणारे गोडेवाले असतील तालुक्यातले खेडेकरी असतील यांना त्यांना या ठिकाणी मान आहे की मंडळांचा आपण 25 श्रीफळ सत्कार केलेला आहे. जर चूक कुणाचा राहिला असला तरी तो मानून घ्या किंवा आम्ही जाण्यापूर्वी आमचा असं मान आहे सूचित करा. काही गोष्टी आम्हाला माहीत नाही आम्हाला त्या चूक करायच्या आहेत कारण काय होते अडचण होती पुढच्या पिढीला काय गोष्टी ह्या लिखित नसल्यामुळे कळत नाही त्या लिखित करायच्या आहेत आपल्याला. आतापर्यंत कुठलीही गोष्ट लिखित नव्हती आणि 50-100 वर्ष झालं कोणाचाच कोणाचा मेळ नव्हता. हा मागूच नसल्यामुळे हा आपल्याला सवय एका ठिकाणी आपल्याला एक माहिती पुस्तिका काढायची आहे. तेव्हा प्रत्येकाकडे जे जे काय असेल लिखा त्याचं संग्रही इतर काकाच्या पुस्तकावर अशी मी सर्व वारकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो आणि कुणी कुठली गोष्ट लपवून ठेवू नका. आता ही लपवून ठेवायची गोष्ट राहिलेली नाही. काल तरी चला या तो सोहळा आता पुरस्कार कोणालाही माहित आहे 100 वर्ष झाली तरी कुणाला काही माहित नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. मग त्यात आपले त्या असतील काय पूर्वीच्या गोष्टी असतील गोष्ट शेती असतील पण शेती आपला हा देवस्थान सोहळा 1909 सालचा आहे. तुमचा जन्म किती सालचा आहे? जन्म किती सालचा आहे? म्हणजे हा सोहळा तुम्ही पाहिला आहे पण सुरू कोणी केला कशीच निर्मिती झाली आता कुठे होते कसे गेले कुठे फिरले कुठे राहिले हे काय परिपूर्ण काही गोष्टी नाही. म्हणजे त्या मिळालेले असतील ते जे केलं डॉक्टरांनी किंवा ते फार मोठं कार्य केलेलंच आहे पण जे त्यात पुन्हा पुन्हा हे करायचे ते आवडते आम्हाला बोलून द्या आम्हाला बोलून द्या आणि नंतर काय तरी बोला ऐका आम्ही नंतर आमचं पुराचे तुमचं काय मिटिंगला यायचं शूटिंग चालते हे पहा ज्या काही गोष्टी तांत्रिक प्रत्येक गावाला काहीतरी चमत्कार दाखवला नाही दादाने त्याचं लिखित आहे तो सगळा काय सगळेच जात नाही कुणाला माहिती नाही. तो जे काय उणीव राहिली असेल ते आपण पुढची जी ही काढणार आहे पुस्तिका त्या माहिती आपण संकलित करू चांगलं तेवढं समाजापुढे मांडूया वाईट असेल त्या गोष्टी बाजूला सारूया आणि कुणीही खात्यापोट करून मागचं काय काढू नका. हा सोहळा पुढे कसा अधिक चांगला जायचा पहिल्याने केला त्याच्यापेक्षा वेगाने पुढच्या निवड करा
पण ह्यानं असं केलं त्यानं असं केलं असले काय हे द्यावे करू नका. ही पुन्हा विनंती आहे सर्वांना. इथं आषाढी कार्तिक गोष्टी माणसं जमतात, पण 12 महिने जो सोहळा असतो जो नियम आहे त्याला माणसं ठराविक असतात. उदाहरणार्थ लटकूचे नाना हे माहिती अशी निष्ठावंत माणसं आहेत, ह्यांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे त्यांच्यामुळे काय माहिती घेतली पाहिजे. आज जुनी माणसं आहेत परंपरेने घराने त्यांच्या मधल्या काळात खंड पाठवतात, पण पुन्हा ते आलेले आहेत ह्या किंवा समाविष्ट आहेत त्यांचाही या ठिकाणी सगळं. आणि हे जे काय राहिलेलं आहे ते काम आपल्याला पूर्ण करायचे आहे. त्यासाठी काकांच्याकडे माहिती संकलित करा किंवा आमचे दिंडी चालक आहेत. मी स्वतः पेडकर दिंडीचा प्रमुख म्हणून आणखी सांगतो. तारेकरांच्याकडं जसं आता त्यांनी तारेकरांनी दिली काय माहिती, तसंच कुसावळकरांनी तुम्ही माहिती द्या. कुणाचं भजन कुणाचा विना हा मला अपसात करायचं नाही. त्याची सेवा करू त्या विण्याची. प्रत्येक गावाने घ्या शेवेला तो विना 1-2 किलोमीटर. पण माझा मान आहे माझा मान असं काय म्हणू नका. यारे यारे लहान थोडो आलती भलती नारी न करावा विचार न घ्यायचे. आपल्याला सर्वांना आनंद घ्यायचा आहे. आनंदातून आनंद वारी झाली पाहिजे. हेतू काय आहे? जे करून गेले त्यांचा हेतू साध्य केला तर ते दादांना समाधान असेल. हे सगळ्यात महत्वाचं ठेवा. मग कसं चालायचं हे दादा तुम्हाला बुद्धी देतील. माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे माझं प्रस्ताव मी मांडलेलं आहे. आणि या ठिकाणी मी रामकृष्ण हरी माझं बोलतो. मी जे काय चुकीचं बोललो असेल ते माझं मला परत करा किंवा कानात सांगा. राजाभाऊ हे तुमचं थोडं सुधारणा करा. ती मी निश्चित सुधारणा करेन. ही माझी जबाबदारी असेल. परंतु कुणाला तरी आपण पूज्य मानल्याशिवाय हा सोहळा पार पडत नाही. आणि ज्याला ज्ञान आहे त्याला मानलं पाहिजे. मग तो त्यात अगदी पदाधिकारी सुद्धा नसेल पण त्याच्या सेवेलाही महत्व दिलं पाहिजे. असा समन्वय साधून आपला हा सोहळा आनंदी वारी असा पार पाडायचा आहे. एवढं बोलून मी पेडकर ट्रस्टचे अध्यक्ष व संतशेख महोदय देवस्थान शिरसवडीचे सचिव या नात्याने मी तुम्हाला संबोधित केलेलं आहे. या ठिकाणी दादांच्या चरणी व तुम्हा सर्व संतांच्या चरणी वंदन करतो व क्षमा मागतो काय चुकलं असेल तर. तवा कुंडली त्यानंतर काकाने सुद्धा ज्या काही चूक आहेत किंवा जागेवरच ते खंडन करायचं. थांबा मध्ये आधी इथं चाललेलं असतं शूटिंग त्याचं प्रक्षेपण होणार आपल्या संस्थांचं बाहेर पडतो सगळं ते बाहेर पडून मला एवढंच हा. आणि आता नाश्ता झालेला असेल तर सर्वांनी आतमध्ये या. महिलांनी असं बसू नका की करावं आपल्या वाढीसाठी आलं मगाशी कीर्तन ऐकले का पुढच्या मंडळी सुरू आले आहे. नाश्ता सगळ्यांनी केला का? तात्या ते सोळा झेंडा का आपल्या झेंडा बरोबर हा तांदळा सर्वांनी केला का? बाहेर झाले का? नाश्ता झालाय का बघून नाश्ता तुम्हाला झाला का? ठीक आहे.
सेपरेट होता की सेपरेट होता का हाच होता चला या बाजूला विवेक दादा बसला इथं